तिरुपती CNG मध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आम्ही मारुती सुझुकी इको BS6 7 सीटर ही CNG किट मध्ये कन्वर्ट केलेली आहे आणि ही आम्ही कशा प्रकारे ही कन्वर्ट केलेली आहे, कुठली किट आम्ही याच्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे, हे सगळे मी तुम्हाला आज डिटेल मध्ये दाखवणार आहे। जसं की तुम्ही समोरून बघू शकता, हा आहे फिलिंग वॉल। इथनं आपल्याला CNG गॅस रिफिल करायचा आहे आणि हा आम्ही असा फिट केलेला आहे की याच्यावरती किती जरी वजन पडलं तरी हा लूज होणार नाही। नाहीतर जनरली तुम्ही CNG पंपवर बघितलं असेल तर हा फिलिंग वॉल खूप हलतो, पण हा एकदम प्रॉपर फिटेड आहे, त्यामुळे याला असा काहीही प्रॉब्लेम येणार नाही। बाकी CNG किट जे असते फ्रंट बॉक्स ज्याला आपण म्हणतो, तो आम्ही कशा प्रकारे फिट केलेला आहे हे तुम्हाला इथे बघायला मिळेल। थोडं शॉर्ट मध्येच बघायला मिळेल, कारण की इको एक अशी व्हीकल आहे की याच्यामध्ये फिटिंग CNG किट फिटिंग पार्ट जास्त दिसत नाही। तरी मी शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय काय आहे। हे समोर जे तुम्हाला दिसतंय ही आहे इंजेक्टर रेल। इंजेक्टर रेल ही इथे फिट केलेली आहे। याच्या खाली इथे ECU आम्ही बसवलेला आहे, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल। बाकी जी वायरिंग आहे ही सगळी आम्ही कपलर टू कपलर केलेली आहे। तुम्हाला दिसणार नाही, पण आतमध्ये जर व्यवस्थित जर बघाल तर हे सगळे कपलर टू कपलर वायरिंग याच्यामध्ये केलेली आहे। याच्या खालीच आम्ही रेड्युसर बसवलेला आहे। जो रेड्युसर पार्ट असतो, जसं काम असतं CNG चा प्रेशर हा रेड्यूस करून मग इंजन मध्ये पुढे पाठवण्यात येतो। तर शॉर्ट मध्ये ही तुम्हाला जास्त इथे CNG चे इन्स्ट्रुमेंट दिसणार नाही, कारण की इंजन जे आहे हे सीट खाली असतं, बाकी गाड्यांसारखं नसतं। तर याच्यामध्ये जी CNG किट जी आम्ही पूर्ण बसवलेली आहे त्याच्यामधले थोडेसेच पार्ट्स तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। बाकी आता मी टँक बद्दल तुम्हाला दाखवतो। टँक याच्यामध्ये आम्ही जी फिट केलेली आहे ही आहे 12 kg 60 लिटर्सची टँक, जी BS6 मध्ये अप्रूव्ड आहे। तीच टँक आम्ही बसवलेली आहे। तर याच्यामध्ये साधारणतः गॅस बसतो 8 ते 9 किलो। आणि जर आपण इकोचा जर मायलेज जर कन्सिडर केला तर इको साधारणतः 25 ते 27चा मायलेज देते हायवेवरती। सिटीमध्ये जर बघितलं तर 20-22 पर्यंत मिळतो। तर 8 किलो जरी आपण जर पकडला तर 200 किलोमीटर ही आरामशीर चालू शकेल। तर या प्रकारे याची फिटिंग केलेली आहे। तुम्ही बघू शकता, ही प्रॉपर चॅसिस टू चॅसिस आम्ही स्टँड लावलेला आहे। तर चॅसिस टू चॅसिस स्टँड लावल्यामुळे हिचा पत्रा कधीही फाटणार नाही। गाडी जनरली स्पीड ब्रेकरवरनं आदळल्यावरती स्टँडवरती टाकीवरती प्रेशर येतो, त्यावेळेस पत्रा फाटू शकतो, पण चॅसिसवरती बसवलं जर असेल तर हा कधीच फाटणार नाही। आणि आमची स्पेशालिटी तीच आहे की आम्ही हे कंपल्सरी चॅसिस टू चॅसिस फिटिंग करतो। हा आहे इथे सिलेंडर वॉल, जो इमर्जन्सी केसमध्ये तुम्ही ऑन ऑफ करू शकता। जर गाडीचा सपोज काही ॲक्सिडेंट वगैरे जर झाला आणि गॅस लिकेज वगैरे कुठे जर असेल तर तुम्ही इमिजिएटली मागणं कॉक बंद करू शकता। आता ही व्हीकल कशी ऑपरेट होईल मी तुम्हाला दाखवतो। इथे आम्ही CNG स्विच इन्स्टॉल केलेला आहे। आता मी गाडी ऑन करतो। हे CNG स्विच जे आहे, आता आम्ही लॅपटॉप याला कनेक्ट केलेलं असल्यामुळे तिथे तुम्हाला करंट येणार नाही। तर इथे मी लॅपटॉप मधनं तुम्हाला करून दाखवतो ही व्हीकल CNG वरती कशी ऑपरेट होईल। इथे मी आता याला क्लिक करतो, तर ही आता CNG वरती कन्वर्ट झालेली आहे। तुम्हाला दिसतंय की गाडी गॅसवरती आहे। तर आज मी तुम्हाला अजून एक व्हीकल CNG वरती कशी चालते काय याचाही डेमो तुम्हाला देणार आहे। तर आपण एक टेस्ट ड्राईव्हला जाऊ। टेस्ट ड्राईव्हला जाताना तुम्हाला पिकअप, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर मध्ये कसं परफॉर्मन्स येतोय, गाडी कशी CNG वरती सगळी चालते, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एकदा एक्सप्लेन करतो। तर तुम्ही बघू शकता, आता आपण टेस्ट ड्राईव्हला चाललो आहे। मी जसं सांगितलं की आमचं जे शॉप आहे हे बीड बायपास रोडला हिवाळे पाटील लॉनच्या समोर आहे। तर हे हिवाळे पाटील लॉनच्या समोर तुम्हाला दिसत असेल, याच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आपलं शॉप आहे। हा नवीन बीड बायपास रोड आहे। आता गाडी आपली CNG वरच चालू आहे। इको ही गाडी अशी आहे की CNG वरती हिचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला आहे तो।
आणि मॅक्सिमम ज्या इकोज आहेत या सगळ्या CNG वरतीच चालतात, आपण असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की पेट्रोलवरती ह्या गाडीला वापरण्यात तसं बघितलं तर काही अर्थ नाही आहे. कारण की 12-13च्या वरतीचा पर लिटरचा ॲव्हरेज निघत नाही आणि त्यामुळे ही पेट्रोलवरती वापरायला फारच कठीण आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कंपनी फिटेड जर तुम्ही CNG किट जर घेतली इको, तर ती कंपल्सरी तुम्हाला 5 सीटरमध्येच येते. तर तुम्हाला जर 7 सीटर जर पाहिजे असेल तर तुम्हाला विदाउट CNGच घ्यावी लागते. आणि जशी आपण CNG किट हिला फिट केली आहे तशी तुम्ही CNG किट हिला फिट करून घेऊ शकता. आता तुम्ही परफॉर्मन्स जर बघितला तर ही व्हेकल CNG वरच चालू आहे. CNG वरती याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लॅग जाणवणार नाही. गाडी आता 4th मध्ये आहे. स्पीड तुम्ही बघू शकता 40ची आहे. कुठल्याही प्रकारचा लॅग नाही आहे. एकदम छान या व्हेकलचा परफॉर्मन्स आहे. जसा पेट्रोलमध्ये पाहिजे तसंच आहे. हे इथे तुम्हाला इंडिकेट करतंय ही गाडी CNG वरती आहे. हिला मी पेट्रोलवरती पण करू शकतो, तर पेट्रोलवरतीही तुम्हाला करून दाखवतो. आता इथे रेड इंडिकेशन येईल जे पेट्रोल आहे. परत मी त्याला क्लिक करतो, हे ग्रीन इंडिकेशन आहे म्हणजे हे CNG आहे. तर खूपच छान परफॉर्मन्स मिळतो या गाडीचा. आणि ॲव्हरेज पण मी जसं तुम्हाला म्हटलो 25 ते 27चा तर मायलेज ही गाडी आरामशीर काढेल. तुम्ही हायवेला एक 80 पर्यंत ड्राईव्ह करा, तुम्हाला त्याच्यावरनंही थोडंफार जास्त मायलेज मिळू शकतं. पण आपण 25 ते 27च कमिट करतो कस्टमरला. हे याच्यासाठी की कस्टमरला मायलेज जर जास्त मिळालं तर तो कधीही हॅपीच असतो. त्यामुळे आपण थोडा 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर कमीच सांगतो. त्याच्यापेक्षा जास्तच मायलेज देते एवढी माझी गॅरंटी आहे. आपण ही छोटीशी टेस्ट ड्राईव्ह केलेली आहे आणि आता परत आपण आपल्या शॉपकडे वळालेलो आहे. थोडंसं मी तुम्हाला आता पिकअप घेऊन दाखवतो. गाडी बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट 60 वरती आहे. व्हेकलचा परफॉर्मन्स खूप छान आहे, काही प्रॉब्लेम नाही अजिबात. तर तुम्ही तुमची जर इको जर पेट्रोल व्हेकल जर तुम्ही वापरत असाल किंवा तुमचा घेण्याचा प्लॅन असेल तर नक्कीच तुम्ही 7 सीटर घेऊ शकता आणि आमच्याकडनं CNG किट बसून घेऊ शकता. परफॉर्मन्सची गॅरंटी आमची. आणि BS6 ला मी जसं तुम्हाला सांगितलं की RTOचे अप्रुव्हल्स वगैरे सगळे आलेले आहे. तर ही व्हेकल जी आपल्याकडे आलेली आहे ही खास जळगाववरनं CNG किट बसवण्यासाठी आलेली आहे. यांना आमचे एक कस्टमर आहे 40 गावचे, त्यांनी रेफर केलं होतं की आमच्याकडे काम चांगलं होतं म्हणून ते आमच्याकडे आले होते. गाडीची फिटिंग झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे, टेस्ट ड्राईव्ह झालेली आहे, सगळ्या प्रकारची लिकेज टेस्ट वगैरे सगळे झालेले आहेत. या प्रकारे आपण या व्हेकलची टेस्ट ड्राईव्ह घेतलेली आहे. आणि महत्वाचं अजून की ज्यावेळेस आपण व्हेकल CNG वरती चालवतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारे तुम्हाला मॅन्युअल स्विच न करता ही व्हेकल पेट्रोलवरती पण तुम्ही स्विच करू शकता. जर तुम्हाला पेट्रोलवरती स्विच करायचं आहे तर जे CNGचं स्विच आहे ते स्विच तुम्ही प्रेस करून ऑटोमॅटिकली ही व्हेकल पेट्रोलवरती होईल. आणि तसंच पेट्रोलवरनं CNG वर करायचे असेल तर CNG वरती पण तशीच कन्वर्ट होईल. तर या प्रकारे आम्ही इको 7 सीटर मारुती सुझुकी या व्हेकलला CNG किट फिट करून हिचं CNGची टेस्ट करून तुम्हाला लाईव्ह डेमो दिलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.